मी अशा लोकांपैकी आहे ज्यांना गोंगाटापेक्षा शांतता जास्त महत्त्वाची आहे. रोजच्या धावपळीत थोडा वेळ थांबून स्वतःला शोधण्याची आणि शांततेत हरवण्याची संधी मिळाली तर ती मी नक्कीच घेतो. आणि आज मी एक ठिकाण निवडले जिथे ही शांतता खरंच वेगळी आहे, आणि ते म्हणजे तिरुपती. ही गोष्ट इथे सुरू होत नाही. खरं तर ती सुरू होते मुंबई एअरपोर्टवर मध्यरात्रीच्या 2:30 वाजता, जिथे सगळं शांत आहे आणि माझ्या मनात एकाच गोष्टीचा विचार आहे, आणि ती म्हणजे एक नवीन अनुभव आणि एक नवीन ठिकाण. तिरुपतीला येण्यामागे कारण फक्त एक नव्हतं, एकटा प्रवास करायचा होता. खरं तर माझ्या आयुष्यात एक असा एक्सपिरियन्स हवा होता ज्यात मी स्वतःला एकटं सोडून काहीतरी नवीन शिकू शकतो. फायनली आपण तिरुपतीमध्ये आलेलो आहोत आणि यानंतर आपण तिरुमलाला जाणार आहोत आणि तिथे जाऊन आपण केसांचं दान करणार आहोत, जेणेकरून आपला जो इगो आहे तो भगवंताच्या चरणी आपण सरेंडर करणार आहोत आणि आपण 2025ची नव्याने स्टार्ट करणार आहोत. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तिरुपतीसारख्या नवीन शहरात एकटं फिरताना थोडी भीती, थोडी बेचैनी होतीच. पण या प्रत्येक क्षणाने मी माझ्या आत्मविश्वासाला ठराविक उंचीवर नेण्याचा विचार करत होतो. आणि तेव्हा अचानक काही अनोळखी लोक मला भेटली, ज्यांनी सहजतेने मला त्या गोंधळातला मार्ग दाखवायला मदत केली. सोलो ट्रॅव्हल करत असताना तुम्ही स्वतःच्या सोबत असता आणि त्याचबरोबर शांततेत हरवण्याचा आणि स्वतःला शोधण्याचा अनुभव घेत असता. या प्रवासामुळे मी मनाने आणि शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार होतो. आणि याच दरम्यान मला असे लोक भेटले जे मला श्री व्यंकटेश्वर झूलॉजिकल पार्कला जाण्यासाठी जॉईन झाले, जिथे मी आधी कधीही गेलो नव्हतो. आता आपण आलो व्यंकटेश्वर पद्मावती अंबावती टेम्पल सोडून आपण पुढे आलेलो आणि ते मला 2 मित्र मिळाले आणि ज्यांचा प्लॅन होता की रेणुगुंटा रेल्वे स्टेशनला व्हिजिट करायचं, पण ते माझ्यावर जॉईन झाले. प्रवास करत असताना काही वेळा अनपेक्षित गोष्टी घडतात. इथे नवीन शहरात एकटं असताना काही अडचणी येतात. कधीकधी प्रश्न पडतो की मी इथे काय करतोय. पण एक गोष्ट लक्षात येते, आणि ती म्हणजे हेच ते क्षण असतात जेव्हा आपण स्वतःला ओळखतो. प्रत्येक प्रॉब्लेम ही आपल्याला शिकण्याची संधी असते. आणि त्या क्षणी मला कळतं, हा प्रवास फक्त स्थळांपर्यंत किंवा साईट सीईंगपर्यंत लिमिटेड नसून तर मी स्वतःला शोधण्याच्या दृष्टिकोनातून आहे. शेअर रिक्षामध्ये इस्कॉनला जाताना अनोळखी व्यक्ती मिळाली. त्यांनी मला पूर्ण इस्कॉनमधून बाहेर येईपर्यंत सोबत दिली. तेव्हा मला जाणवलं की प्रवासाला साथीदारांची कमी नाही, केवळ आपली माणसं शोधावी लागतात. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याने, प्रत्येक अनुभवाने मला काही ना काही शिकवलं. आणि आता इथे तिरुपतीच्या शांततेत मी समजलो की प्रत्येक मिनिटाचं महत्त्व आहे. या ठिकाणाने मला केवळ शांतीच नाही तर एक नवीन दृष्टिकोन देखील दिला आहे.
आता मी परत जातोय, पण या अनुभवाने दिलेला आत्मविश्वास आणि शांततेचा ठसा कायम राहील. ట్రైన్ నంబర్ 178487 కడప నుండి నెల్లూరు. आणि हेच म्हणजे सोलो ट्रॅव्हल. एका नव्या विचारांशी, एका नव्या दृष्टिकोनाशी भेट घातली आणि ज्या लोकांच्या भेटीने हा अनुभव संपूर्ण झाला त्यांची आठवण कायम राहील. प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली. हे ठिकाण, हा प्रवास फक्त एक्सटर्नल स्टोरीजसाठी नव्हे, तर मी स्वतःला किती समजून घेऊ शकतो हे समजायला खूप महत्त्वाचा ठरला. प्रत्येक प्रवास एक नवीन अध्याय असतो आणि हा माझा होता.